एकतर्फी त्या मुलीचं एकतर्फी प्रेम होतं, यांचं प्रेम नव्हतं, यांचं प्रेम सगळं पैसे होतं. पण सर मेन मुद्दा असा आहे ना की चारित्र्यावर संशय घेतला गेला, हे चुकीचं आहे. अहो, स्वतःला वाचवण्यासाठी ते करणार. कारण हे तुम्ही बोलताय काय नेमकं हे सगळं समोर या, झालं इकडे या होतं. साईडला या. दादा या साईडला या. तुम्ही मध्ये या, मध्ये. तुम्ही जो मुद्दा काढला ना की हक्कसोड केलं होतं वगैरे वगैरे, तर मी हे सांगेल की त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचलावे लागले. बिफोर डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून पैसे उचलले आणि मग त्याच्याकरता आम्हाला आमची जमीन त्याला घेऊन द्यावी लागली. त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या 51 तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी 50 लाखाची होती, एवढी आमची ऐपत त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला आम्ही ॲडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला देवीसाठी देईल, आणि ऑन डॉक्युमेंट तसंच आहे. आम्ही ॲडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे. त्यावेळेला यांनी पैसे घेतले नव्हते. म्हणजे ती त्याच्या जमीन अगोदर पैसे ती घ्यायला. जमीन ते हक्कसोड जे पत्र केलं ते हक्कसोड नाही केलेलं. लग्नासाठी केलेलं होतं. जमिनीचं जेही केलं पण त्याला आमच्याकडे पैसे नव्हते. ज्यांनी एवढ्या मागण्या केल्या होत्या ना त्या पुरवण्याकरता पैसे नव्हते. आणि त्यावेळेला मग आम्ही इमिजिएटमध्ये एक बिल्डर पाहिला जो की हा माणूस होता की बिगर ॲग्रीमेंट करता त्यांनी आम्हाला पैसे दिले. आणि त्या पैशावरून मग आम्हाला ॲग्रीमेंट केलं. लग्नानंतर मग आम्हाला त्याला ती जमीन द्यायला लागली आणि जमीन त्यासाठी द्यावी ना लागली. हरकत प्रमाणपत्र त्यावेळेला ॲग्रीमेंट ॲग्रीमेंट झाल्यानंतर ते हक्क सोडपत्र ना हरकत प्रमाणपत्र केलं. त्याला त्यांची सर्वांची कन्सेंट लागते. वडिलोपार्जित जमीन आहे म्हणून तिने ती कन्सेंट, आणि ती त्यावेळेला तिकडे नव्हती, आमच्याकडेच होती. आता त्यांनी पुढे आणून नाही घ्यायचं. ती आमच्या म्हणते की आम्ही चरित्र हनन करतात येते की ती चाट सापडले, तिचे मोबाईल हा, जप्त तिचे केले मोबाईल जप्त आणि केले. ज्यावेळेस दाखवून तिने दिलं असतील तर. ज्यावेळेस तिने आत्महत्या केली त्यावेळेस हे 4-5 लोक घरामध्ये नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नवरा बायकोला 2-3 कानाखाली लावले म्हणजे मारू harassment होत शकतो. नाही असं त्यांचं 2-3 म्हणणं आहे. कानाखाली मारल्याच्या नंतर एवढ्या 30 खुणा निघतात का हो? असं त्यांच्या वकिलाचं आणि म्हणणं आहे. समजा चॅट सापडला असं ते म्हणतात. त्याला आता पोलीस रिपोर्टनुसार त्याला 6 दिवस त्या नदीला मारहाणीच्या खुणा सापडल्यात. 6 दिवस तुम्हाला चॅट सापडत होते का? मग तुम्ही काय करत ते होते? म्हणले 2023 पासून तिला कधीच मारहाण झाली नाही, त्या दिवशी चाट हो, सापडलं याच्या म्हणून अगोदर मारलं. मारलेल्या याच्यात नाही की आमची त्यांच्यानंतर यांच्या घरी बैठकही झाली होती. कुठलाही घरंदार माणूस कुठला पोलीस चौकीत जाणार नाही. आम्ही सर्व म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी घरी गेलो. त्यांना त्याची तंबी देऊन आलो होतो की पुन्हा आमची मारहाण झाली तर हे काही योग्य नाही. आणि त्यावेळेला सर्वांनी मारलं होतं. आम्ही सर्वांना त्यांना हे केलं होतं. मग चरित्र हनन का करतात? आता मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य हनन करतात. तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे? चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे? तुमचं लव्ह मॅरेज आहे ना. तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का? मग जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं? याचा अर्थ तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल ना. मग या सगळ्या गोष्टी आज ज्या काही घडल्या कोर्टामध्ये, मग यामुळे तुम्हाला काय वाटतं की वेगळं वळण कुठेतरी हे सगळ्याला वेगळं वळण द्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. असा काही विषय 100% नाही. आमच्या मुलीवर विश्वास आहे. ठीक आहे. हा, थँक्यू. हो, हो. दादा नाव अगवणेंच्या वकिलांनी जे आरोप केले होते ते सगळे आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी आता फेटाळून लावलेले आहेत. या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं आहे आणि त्याचमुळे वैष्णवीचं चारित्र्य हनन केलं जात आहे. तिच्या चारित्र्यावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत अशी बाजू वैष्णवीच्या कुटुंबियांकडनं, कसपटे कुटुंबियांकडनं पुढे करण्यात आली आहे.